तर फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 5 नंबरचं प्रॅक्टिकल, त्याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम ड्रॉ करायचे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचे. तर आपण काय केलं तर एक प्रॉब्लेम ड्रॉ केला होता फर्स्ट अँगल मेथडने. आता दुसरा प्रॉब्लेम आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि तो पण फर्स्ट अँगल मेथडने ड्रॉ करायचा आहे बघा. तर दुसरा आपण थोडा कॉम्प्लिकेटेड ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे हा, आणि याचे 3 व्ह्यू आपण काय करायचे ड्रॉ करायचे बघा. जसं इथं दाखवलं आहे फर्स्ट अँगल मेथडने. तर हा इथं एक्स डायरेक्शन दिलेली, हा काय आहे ऑब्झर्वर आहे, आणि ऑब्झर्वरचा फ्रंट व्ह्यू हा घ्यायचा. त्याच्यानंतर टॉप व्ह्यू बघा, फर्स्ट अँगल मेथडमध्ये टॉपचा व्ह्यू बॉटमला येतो, बॉटमचा व्ह्यू टॉपला राहतो फ्रंट व्ह्यूपासून. आणि त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडचा व्ह्यू राईट हँड साईडला, राईट हँड साईडचा व्ह्यू लेफ्ट हँड साईडला. आता बघा, हा ऑब्जेक्ट लेफ्ट साईडनी पण सेमच दिसणार आहे आणि राईट साईडनी पण सेम दिसणार आहे, कारण की हा काय आहे की या ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे. तर मग आपण काय करू, लेफ्ट हँड साईडचा व्ह्यू ड्रॉ करू राईट हँड साईडला. बघा इथं दाखवलं आहे, इथं हा फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू आणि हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू राईट हँड साईडला आलेलं आहे. ठीक आहे, मग आपण आता स्टार्ट करू. तर बघा, पहिल्याचा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामध्ये ती शीट जी होती ती शीट किती A3 साईजची होती. तर त्याच्यामध्ये साईज होती तिची 297/420. तर त्याच्यामध्ये जागा पुरत नव्हती, म्हणून आपण इथं काय केलं, आता A2 साईजचं शीट काय केलं ड्रॉ केलं. तर मग आता हे डिलीट करून टाकू. ठीक आहे, आणि याच्यामधले जो ऑब्जेक्ट होता तो इकडे मूव्ह करून घेतलेला आहे, आणि ही शीट काय करू आपण मूव्ह करू, मूव्ह, आणि ह्या पॉईंटला बघा 0 टॅब 0 एंटर. मूव्ह, ठीक आहे, या पॉईंटला आपण काय केले आता मूव्ह केली बघा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंड ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं आहे. तर सेकंड ऑब्जेक्टमध्ये बघा, आता इथं आपल्याला समोरच्या बाजूने काय काय दिसणार आहे, तर समोरच्या बाजूने बघा इथं, तर हा व्ह्यू दिसल, हे नाही का, ठीक आहे, इथं हायलाईट होत नाही. तर आपल्याला हे दिसेल बघा. त्याच्यानंतर नाही इथं हा असा व्ह्यू दिसेल. त्याच्यानंतर नाही याचा बघा एक रेक्टँगल दिसेल आणि ही फीचर दिसेल. म्हणजे आपल्याला पहिले काय करावं लागेल, सगळ्यात पहिले बघा हा जो 12 दिलेला आहे, हा 12/25 + 10 + 10 म्हणजेच किती 35 आणि 45, म्हणजे 45/12चं एक रेक्टँगल दिसेल. ठीक आहे, आणि सिमिलर रेक्टँगल बघा इथून या पोझिशनपर्यंत एक दिसेल. ठीक आहे, तर मग आपण आता काय करायचं, AutoCADमध्ये बघा आपण इथं वरती ड्रॉ करू, नंतर ते काय करू मूव्ह करून घेऊ. तर पहिले एक रेक्टँगल घ्यायचा. ठीक आहे, पहिलं किती होतं तो 45, आणि त्याचं जी हाईट होती ती किती आहे 12. ठीक आहे, हा एक आपण ड्रॉ केला. आता सेकंड रेक्टँगल बघा, आता सेकंड रेक्टँगल पण सिमिलरच आहे, बट त्याचं बघा हे ह्या एज टू हे एज डिस्टन्स किती दिलेलं आहे 166. मग आपण काय करायचं, ह्या पॉईंटपासून या साईडला मूव्ह करायचं 166. बघा, आता ह्या पॉईंटला आला रिव्हर्समध्ये 45 टॅब 12. ठीक आहे, आता बघा चेक करून घ्या इथं डिस्टन्स किती आलं बघा. ठीक आहे, याला 166. तर आपण हे काय केलं, आता दोन्ही ड्रॉ केले. बघा इथं काय आहे मध्ये की इथं हा स्लॉट आहे बघा, या स्लॉटची जी विड्थ आहे ती 25 mm आहे, आणि त्याची जी हाईट दिलेली इथली तर ही किती 2 दिलेली बघा, किती आहे 2 आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं, हे जे ड्रॉ केलं आहे बघा याला एक्स एंटर करायचं. म्हणजे काय होणार, त्या रेक्टँगलच्या लाईन काय होणार ब्रेक होणार, एक्स एंटर. ठीक आहे, एक्सप्लोर झाले म्हणजे काय ब्रेक झाले. आता तुम्ही इंडिव्हिज्युअल लाईन सिलेक्ट करू शकता बघा, आणि ते जर एक्सप्लोर जर केलेलं नसतं तर आपल्याला ही एक एक लाईन ऑफसेट करता आली नसती. तर मग ठीक आहे, आता काय करायचं, ही लाईन सिलेक्ट करायची ऑफसेट. ठीक आहे, या पॉईंटपासून किती बघा 10 mm. नंतर इकडनं ही 10, ही पण 10 आणि ही पण 10 बघा. त्याच्यानंतर ही लाईन काय करायची 2 mm वरती ऑफसेट करून घ्यायची. ठीक आहे, नंतर ही पण सेम ऑफसेट बघा, इथं ऑर्थो मोड ऑन करून घ्यायचं आणि ह्या पॉईंटपासून 2 mm. ठीक आहे,
आता हे जे एक्स्ट्रा लाईन आले त्यांना काय करायचं, ट्रिम करून घ्यायचं. ही नाही आणि ही पण नाही. ठीक आहे. आता तुम्ही यांची डायमेन्शन पण देऊ शकता. आपण डायमेन्शन लास्टला देऊ, कारण की नंतर ना आपण काही प्रोजेक्शन वगैरे घेतले त्यांना ते टच होतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ना बघा आपल्याला हा जो व्ह्यू दिला आहे बघा इथं, तर याची जी हाईट आहे, तर ती हाईट बघा इथून ही 12 mm आहे आणि त्याच्यानंतर वरती 43 mm दिलेलं आहे बघा ह्या बॉटम फेसपासून. ठीक आहे. 43 + 10 म्हणजे किती झालं टोटल. तर ही जी एज आहे इथून 43 लाईन एक ड्रॉ करायची. 43. त्याच्यानंतर ना हॉरिझॉन्टल लाईन बघा. आता हॉरिझॉन्टल हा स्लॉट जो आहे त्याचं गॅप किती दिलेलं आहे, इकडनं 45 गेला आणि इकडनं 45 गेला. 45 आणि 45 90 होते. तर सेंटरचं किती राहील मग, हे बघा. आता इथं कॅल्क्युलेटरमध्ये आपण कॅल्क्युलेट पण करू शकतो. AutoCADमध्ये कॅल्क्युलेटर पण येतं बघा. इथं जायचं, कॅल्क्युलेटर टाकायचं. कॅल्क्युलेटर हां, टोटल किती आपलं 166 -45 -45 आणि = 176 आलं, सॉरी. तर मग आपण काय करायचं आता इथं बघा 76ची लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. इथं 76 mm ची लाईन एक ड्रॉ करायची. त्याच्यानंतर इकडे हे जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, आता हा जो आहे तर हे त्याची विड्थ किती दिलेली आहे, 10 mm दिली. मग याला ऑफसेट म्हणायचं बघा. इथून 10 mm ऑफसेट करायचं. त्याच्यानंतर हे पण 10 mm, हे पण 10 mm. ठीक आहे. आणि इथं रेडियस किती दिलेली आहे, 15 दिलेली आहे. फिलेट आणि 15 एंटर करायचं. ठीक आहे. यांना काय करायचं, थोडंसं एक्सटेंड करून घ्या. ते एक्सटेंड कमांड ह्या लाईन काय केलं आपण, एक्सटेंड केला. ठीक आहे. यांना ट्रिम करून टाका इथलं एक्स्ट्रा झालेलं. आता बघा आपल्याला ही जी फिलेट कमांड आहे, फिलेट कमांड यूज करायची बघा. इंटरनल जी रेडियस आहे ती किती 6ची. इथं फिलेटमध्ये जायचं आणि याला, आणि बघा इथं पहिले रेडियसवरती क्लिक करायचं, 6 एंटर, आणि मग नंतर हे सिलेक्ट करायचं. परत सेम कमांड 6. ठीक आहे. याला इथं ट्रिम करून टाका. हे त्याच्यानंतर परत फिलेट या रेडियसवरती एकदा क्लिक करा आणि इथं टाका 15. नंतर हे आणि हे सिलेक्ट करा. परत एकदा स्पेस. ठीक आहे. आणि हे ट्रिम करा. आता आपला हा कंप्लीट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे होल्स बघा. ते होल्सचं डायमीटर किती दिलेलं आहे, 12 mm, आणि ते 4 होल आहे. मग आता फ्रंट व्ह्यूने जर बघितलं तर एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होईल. त्याच्यामुळे आपल्याला फक्त डॉटेड लाईनमध्ये 2च दिसतील. ठीक आहे. म्हणजे जसं दाखवलं आहे बघा तसं. तर मग आता परत एकदा काय करायचं, ऑफसेट लाईन घ्यायची. तर ऑफसेट लाईन घेताना बघा त्याचं सेंटर किती वरती आहे, तर हे जर 45 जर असं, ॲक्च्युली हे सेंटरला नाही, तर ह्या साईडनं किती दिलेलं आहे, 20 दिलेलं आहे. तर आपण पहिले एक हॉरिझॉन्टल लाईनचं सेंटर घेऊन टाकू. ठीक आहे. त्याला ऑफसेट करा, ऑफसेट, आणि इथून किती आहे 20. ठीक आहे. त्याच्यानंतर याला पण सेम 20वरती ऑफसेट केलं. आता बघा यांचं डायमीटर किती दिलेलं आहे, 12, म्हणजेच 6 mm त्याचं रेडियस राहील. परत हीच लाईन सिलेक्ट करायची आणि याला काय करायचं, ऑफसेट, आणि इथून या बाजूला 6, त्याच्यानंतर सेम लाईन इकडच्या बाजूला ऑफसेट करायची. परत सेम लाईन इकडे ऑफसेट करायची, या बाजूने पण ऑफसेट करायची. ठीक आहे. आणि हे जे एक्स्ट्रा झालं याला काय करायचं, ट्रिम करायचं. आणि हे थोडंसं बाहेर घ्यायचं, कारण की ह्या काही सेंटर लाईन आहे, आपल्याला त्याला सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे.
आपण हे आता स्ट्रेच केलं. हे सिलेक्ट करा आणि याला डॉटेडमध्ये कन्वर्ट करा, कारण ते इंटरनल फीचर आहे, म्हणजे मधल्या साईडला आहे. तर आपल्याला ते दिसेल का? नाही दिसणार. जे दिसत नाही ते आपण काय करतो, डॉटेड लाईनने शो करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सेंटरची लाईन सिलेक्ट करा आणि याला कन्वर्ट करून घेऊ आपण सेंटर लाईनमध्ये. सेंटर लाईन. ठीक आहे. याला सिलेक्ट करा आणि याच्या प्रॉपर्टीजमध्ये बघा, इथं आपण आता त्याला 0.5 टाकून बघू प्रॉपर्टीमध्ये. ठीक आहे. 0.5 दिसत आहे का? नाही दिसत आहे. 0.25. ठीक आहे. आणि यांचा कलर पण चेंज करून घ्या. कलर काय करायचं, इथं जायचं बाय लेयर्समधून कलर चेंज करायचं, त्या सेंटर लाईन वाटल्या पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आपल्याला आता इथं बघा हे सिलेंड्रिकल शेप आहे. आज जर फ्रंट व्ह्यूने बघितलं तर आपल्याला एक रेक्टँगल दिसेल. रेक्टँगल किती बाय किती दिसेल? 50/25 दिलेलं आहे. बघा इथं 25 दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये होल आहे. ते होल थ्रूआउट आहे. तर थ्रूआउट होलचं मग आपण ते मध्ये 2 लाईन ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. मग इथं काय करायचं, एक रेक्टँगल ड्रॉ करायचं. सगळ्यात पहिले एक सेंटर लाईन ड्रॉ करून घ्या. बघा इथं सेंटर डिटेक्ट झालं आणि बघा हे जर 10 असेल आणि हे 25 असेल तर टोटल किती येईल ते 35 आहे. ठीक आहे. 35. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हॉरिझॉन्टल लाईन 50ची ड्रॉ करावं लागेल आपल्याला. 50 म्हणजेच 25ची. त्याच्यानंतर परत सेम इथपर्यंतच एस्केप, परत इकडच्या बाजूला 25 आणि इथं. ठीक आहे. आता हे काय झालं, टॉपचं व्ह्यू झालं. त्याच्यानंतर ही लाईन सिलेक्ट करायची, याला ऑफसेट म्हणायचं. ऑफसेट आणि ह्या सेंटर पॉईंटपासून बघा इंटरनल डायमीटर किती दिलेलं आहे, 25 म्हणजेच 12.5 एंटर करायचं आणि सिमिलर लाईन इकडं पण एंटर करायची. बघा तर हा झाला आपला कंप्लीट व्ह्यू. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला काय करायचं, या लाईनला सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. ही थोडीशी बाहेर घ्या आणि ह्या लाईन 2 सिलेक्ट करा आणि याला काय करायचं, डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ही सेंटर लाईन सिलेक्ट करायची आणि हिला ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट करायचं आणि इथं बाय लेयर्समधून तिचा कलर चेंज करून घ्या. ठीक आहे. आता हा झाला आपला एक व्ह्यू. ठीक आहे. मग आता आपल्याला याची काय घ्यायची, प्रोजेक्शन घ्यायची. बरोबर. तर हा व्ह्यू थोडासा मी साईडला घेतो, कारण की आपल्या इथं खाली शीट आहे तर त्याच्यावरती काय होऊ शकतं, प्रोजेक्शनची ते येऊ शकतं किंवा राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण आता याची काय करणार, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल प्रोजेक्शन घेणार. ठीक आहे. तर याची तुम्ही डायमेन्शन देऊ शकता, पण डायमेन्शन आपण नंतर न देऊ. पहिले आता याची प्रोजेक्शन घ्यायची खाली. बघा आता बॉटम साईडला प्रोजेक्शन घ्या आणि रे कमांड. प्रोजेक्शन म्हणजे कोणती कमांड यूज करायची प्रोजेक्शनसाठी, रे कमांड. तर इथं टाकायचं RAY रे. नंतर बघा ह्या पॉईंटपासून एक रे घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर एस्केप बटन प्रेस करायचं. कमांड ब्रेक होती, प्रिव्हियस कमांड ऑन करायसाठी परत स्पेस बटन प्रेस करायचं. त्याच्यानंतर परत एकदा स्पेस. बघा हे पण आपण प्रोजेक्शन घेऊन बघू. परत एकदा स्पेस, सेंटर पॉईंटचं. ठीक आहे. बघा आता इथं ऑर्थो मोड ऑन करायचा, कारण की आपले प्रोजेक्शन जे आहे ते कसे येऊ राहिले, इन्क्लाइनमध्ये येऊ राहिले. ऑर्थो मोड जर ऑन केला तर ते कसे येतात, व्हर्टिकल येतं डायरेक्ट. तर ऑर्थो मोड ऑन. ठीक आहे. परत एकदा रे या पॉईंटपासून. ठीक आहे. तर आता आपला ऑब्जेक्ट बघा, आपण त्याचे काय केलं, बरेचसे प्रोजेक्शन घेतले. तर टॉप व्ह्यूमध्ये काय दिसेल बघा, तर 71/176
एक रेक्टँगल दिसेल. बट बघा इथं हे काय आहे ना, हे थोडंसं पाठीमागं आहे, म्हणजे 61 mm बघा सेंटीमीटरची, आणि हे 71 आहे, म्हणजे 10 mm इथं काय गॅप आहे. ठीक आहे, आपण पहिले काय करू, 166/71 एक रेक्टँगल ड्रॉ करू. तो रेक्टँगल बघा इथून स्टार्ट होईल आणि त्याच्यानंतर ना इथं बघा आता इथं टाकायचं 166/71. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा हे जे कडाचे प्रोजेक्शन यांना डिलीट करून टाका, यांचं काम झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला सगळ्यात पहिले बघा हे जे, तर याचं टॉप व्ह्यूमध्ये बघा इथं ही लाईन दिसणार नाही बरोबर, कारण की आतमधल्या साईडला आहे. त्याच्यानंतर ना काय काय दिसेल आता ते ड्रॉ करायचं पहिले. तर बघा ही जी लाईन दिसेल, तर ही लाईन किती वरती आहे, तर ही लाईन या प्रोजेक्शनच्या सरळ आहे बघा, म्हणजेच ते किती 10 mm वरती आहे. तर मग आपण काय करायचं आता, 10 mm ची जी लाईन आहे त्याला इथं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजेच ही लाईन. तर ठीक आहे, मग इथून आपण एक लाईन ड्रॉ केली इथपर्यंत, आणि हा रे काय करायचा डिलीट करून टाकायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट परत इथली एक लाईन ड्रॉ करायची आणि त्याला टच. ठीक आहे, हा पण रे डिलीट करायचं. ही 2 रे डिलीट झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा टॉप व्ह्यूमध्ये हे स्लॉट दिसेल का आपल्याला, नाही दिसणार. तर मी हे स्लॉट काय करायचे, आता स्लॉटच्या लाईन ड्रॉ करून ते स्लॉट डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, तर मग आपण आता काय करणार, इथं स्लॉट डिलीट करणार आणि स्लॉटचा बघा रे कोणता आहे, हाय. आणि हे जे स्लॉटचे जे हे आहेत यांना काय करायचं डिलीट करायचं, आणि यांना सिलेक्ट करा आणि याला डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, इकडं पण हे जे डॉटेड लाईन हे दिसतं यांना काय करायचं बघा, हे ट्रिम पण करू शकता, हे ट्रिम करून टाका. बघा हे काय आहे, स्लॉटच्या करस्पॉन्डिंग आहे, यांना सिलेक्ट करायचं दोन्हीला पण, आणि यांना डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे, आता बघा हे होलचे जे ते होलचे बाकी राहिले बघा, तर होलचं आपण आता ड्रॉ करू. ठीक आहे, तर होलचं जे होलचे आता टॉप व्ह्यूमध्ये काय दिसणार, डायरेक्ट सर्कल दिसणार आहे बरोबर. तर ते काय दिसणार आहे, हे 4 सर्कल दिसतील. तर सर्कलमधलं बघा डिस्टन्स इथून हे डिस्टन्स दिलेलं आहे, हे किती दिलेलं आहे आपल्याला 23, दोघांमधला गॅप परत 25, आणि नंतर ना ते सर्कलचं डायमीटर आहे 12 mm. तर हे सर्कलचे जे आपण प्रोजेक्शन घेतले यांना डिलीट करून टाका, फक्त सेंटर पॉईंटचं राहू द्यायचं. ठीक आहे, आता बघा ही लाईनला आपण काय, याला बघा हे स्क्वेअर सिलेक्ट केला, एक सेंटर करा, एक सेंटर केला बघा, हे वेगवेगळं सिलेक्ट होईल कारण की आपण आता ब्रेक केलं ते. त्याच्यानंतर ना ही लाईन सिलेक्ट करायची आणि हिला ऑफसेट म्हणायचं, काय म्हणायचं ऑफसेट. आणि ऑफसेट किती वरती बघा, आता बॅक साईडनी इथं दिलेलं आहे 23, मग इथून सिलेक्ट करायचं आणि 23. बघा हा काय आला सेंटर पॉईंट आला, कशाचा, त्या सर्कलचा. सर्कलचं डायमीटर किती आहे 12 आहे, म्हणजे रेडियस किती येणार आहे 6. ठीक आहे, त्याच्यानंतर ना सिमिलर वन इथे एक प्रोजेक्शन घ्या, रे आणि या सेंटर पॉईंटचा रे घ्या खाली, आणि इथे एक सर्कल ड्रॉ करा. सर्कलचं रेडियस येणार आहे 6. ठीक आहे, आणि हा रे अजून राहू द्या कारण खाली आपल्याला परत एकदा ड्रॉ करायचं आहे. बघा आता सेकंड डायमेन्शन दिलेलं आहे 25 mm. मग ही लाईन सिलेक्ट करायची आणि ऑफसेट म्हणायचं, काय म्हणायचं ऑफसेट, आणि ह्या पॉईंटपासून 25. ठीक आहे, 25, आणि त्याच्यानंतर बघा सर्कल ड्रॉ करायचे, हे किती जाईल 6, आणि इथं पण परत 6. ठीक आहे, आता हे 4 सर्कल ड्रॉ झाले टॉप व्ह्यूमध्ये. हा आता डिलीट करून टाका.
किंवा इथे एक ॲक्सिस लाईन ड्रॉ करून घ्या. परत एकदा स्पेस, इथून इथपर्यंत ॲक्सिस लाईन ड्रॉ करायची आणि हे डिलीट करून टाका. आता यांना सिलेक्ट करा दोन्हीला पण आणि इथं जायचं ॲक्सिस लाईनमध्ये, सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. नंतर ना बघा आता आपण काय करणार आहे, तर इथं बघा टॉप व्ह्यू आपण ड्रॉ केला. परत हे लाईन ब्रेक करून घ्या, इथं मध्ये व्ह्यू नाही. आणि यांना सिलेक्ट करा. यांना सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट केले. आता यांच्या प्रॉपर्टीज काय करायचं, कलर चेंज करून घ्या आधी आणि राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज, हे टाकायचं 0.5. ठीक आहे. आणि याला क्लोज करून टाका. ठीक आहे. बघा आता याला आपण थोडंसं इकडं स्ट्रेच करू. ठीक आहे. आपण यांच्या प्रॉपर्टीज काय केलं, चेंज केलं. आता हे वाटतंय बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, परत ही लाईन पूर्ण सिलेक्ट होती आहे, हिला एक सेंटर करून घ्या. ठीक आहे. आता ही लाईन सिलेक्ट करायची आणि हिला ऑफसेट म्हणायचं. बघा ऑफसेट कुठपर्यंत म्हणायचं की हे बघा हा जो स्लॉट दिलेला आहे हा किती आहे, वरची व्ह्यूमध्ये दाखवलं आहे बघा, इथं किती दिलेलं आहे 61 आणि टोटल किती आहे 71. म्हणजेच काय आहे की 10 mm चा डिफरन्स आहे. म्हणजे इकडनं 5 mm आणि या साईडनं 5 mm. तर मग परत एकदा ही लाईन सिलेक्ट करायची, हिला ऑफसेट करायचं 5 mm वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर ना सिमिलर वन लाईनला पण इकडनं 5 mm वरती ऑफसेट करायचं. हे झालं, हे नाही इकडं नाही, ती हे ट्रिम करून टाका. ठीक आहे. ठीक आहे. आपण आता काय केलं, ऑफसेट केलं. आता बघा टॉप व्ह्यूमध्ये हे सर्कल जे हे सेंटरला दिसेल आपल्याला एक्झॅक्ट, बरोबर. तर मग आपल्याला काय करावं लागतं, सेंटरला एक सर्कल ड्रॉ करावं लागेल आणि त्याच्यामध्ये सेकंड सर्कल 25 आणि 50चे 2 सर्कल ड्रॉ करावं लागेल. तर आपल्याला आता बघा मिड पॉईंट डिटेक्ट होईल, मिड पॉईंट आला आणि त्याच्यानंतर ना अगेन या लाईनचं मिड पॉईंट बघा, हे दोन्हीचं मिड पॉईंट जिथं हायलाईट होईल तिथं काय करायचं, एक 25 रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचं आणि अगेन एक 12.5चं करायचं किंवा डायमीटर 25चं करायचं. 2 सर्कल ड्रॉ केले. ठीक आहे. आता बघा हा त्याचा काय झाला, टॉप व्ह्यू झाला, राईट. मग आता आपल्याला काय करायचं, साईड व्ह्यू ड्रॉ करायचं. आता काय करायचं, राईट हँड साईड किंवा लेफ्ट हँड साईड. तर आपण इथं बघा हा ऑब्जेक्ट काय आहे, लेफ्ट हँड आणि राईट हँड दोन्ही बाजूनी सारखंच दिसतो. तर मग आपण कोणता व्ह्यू ड्रॉ करणार, लेफ्ट हँड साईडचा, तो राईट हँड साईडला येईल. ठीक आहे. तर मग आपण इथं आता राईट हँड साईडला एक ऑब्जेक्ट ड्रॉ करणार. आता इथं परत एकदा प्रोजेक्शन घ्यायचे, रे कमांड यूज करायची, रे आणि इथून स्पेस, बघा. त्याच्यानंतर ना आता आपण काय केलं, रे कमांड यूज करून इकडनं रे घेतले बघा. तर राईट हँड साईडनं बघा आपल्याला एक पहिले रेक्टँगल दिसेल, तो रेक्टँगल राहील 71/12. ठीक आहे. मग पहिले एक रेक्टँगल ड्रॉ करायचा, रेक्टँगल घ्यायचा बघा, तो या लाईनवरून राहील 71/12.
12 71 टॅब 12. ठीक आहे. मग आता हे 2 रे डिलीट करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता ह्या व्ह्यूनी जर बघितलं तर हा स्लॉट आपल्याला दिसणार नाही, बरोबर. तर दिसणार नाही, जी दिसत नाही ती आपण काय करतो, डॉटेड लाईनने ड्रॉ करतो. तर डॉटेड लाईन बघा, ही तर 2 mm वरती ऑलरेडी लाईन आलेली आहे. इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा रे पण डिलीट करायचा आणि ही लाईनला काय करायचं, डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे होल पण दिसणार नाही, बरोबर. तर होल कशी दिसतील मग, डॉटेड लाईनने. तर डॉटेड लाईनने पहिले काय करायचं, एक ऑफसेट करू. बघा आता हा जो रेक्टेंगल ड्रॉ केला तर त्याला एक्स एंटर करून टाकायचं, एक्स एंटर, आणि ही लाईन एज सिलेक्ट करायची, हिला ऑफसेट म्हणायचं, ऑफसेट. आता बघा ही जी एज आहे, ही असा ऑब्जेक्ट फिरवल्यानंतर ना बघा, तर ती ह्या बाजून राहील. मग इथनं किती 23 टाकायचं. ठीक आहे, या बाजूला 23. त्याच्यानंतर ना अगेन याला सिलेक्ट करायचं, इथं 25 टाकायचं. हे काय आले, सेंटर आले. कशाचे, हे जे सर्कल यांचे सेंटर पॉईंट आले, बरोबर. आता हे सर्कल आहे डायमीटर 12ची. तर ठीक आहे, मग परत एकदा याला सिलेक्ट करायचं, ऑफसेट आणि 6 mm, किती 6, एंटर. ठीक आहे, परत याला 6 mm वरती, 6 mm वरती. बघा ह्या लाईन सिलेक्ट करायच्या आणि यांना डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करून टाकायचं. कशात करायचं, डॉटेड लाईनमध्ये. ठीक आहे, डॉटेड लाईनमध्ये आपण काय केलं, कन्वर्ट केलं. आता बघा हे काय आहे की मध्ये स्लॉटमध्ये होल आहे, तर मग हे दिसेल का आपल्याला, इथपर्यंत नाही दिसणार. मग याला सिलेक्ट करायचं, याला इथून इथपर्यंत मूव. ठीक आहे. त्याच्यानंतर याला पण सेम, कारण की हे स्लॉटमध्ये ओपन होणार आहे ना, तर ते खाली दिसणार नाही, फक्त तिथपर्यंतच राहील, स्लॉटपर्यंत. ठीक आहे. आणि या लाईनला ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट करून टाका. मग इथं बाय लेअरमध्ये सिलेक्ट करून त्याला काय करायचं, ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट करायचं, ॲक्सिस लाईन किंवा सेंटर लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपण हा रेक्टेंगल ड्रॉ केला. त्याच्यानंतर अगेन बघा आपल्याला 71 mm काय दिसणार आहे, इथं बघा हे जे 61 mm आहे याचं एक असं आपल्याला स्लॉट दिसेल, इथं खाली दाखवलं आहे बघा. आणि त्याची हाईट कुठपर्यंत येणार आहे, तर त्याची जी ही हाईट दिलेली कुठं, ही 43 + 10 म्हणजेच किती, 53पर्यंत. म्हणजेच इकडनं प्रोजेक्शन घेतलं बघा आपण हे काढू, इथपर्यंत आपल्याला काय दिसन, एक व्हर्टिकल लाईन दिसन, किंवा इथं जसं दाखवलं तसं सेम. तर मग आपण आता काय करायचं बघा, आता इथं 10, इथं बघा हे जे दिलेलं आहे हे किती टोटल 71 आहे. आणि 71 mm - 61 जर केलं तर ह्या बाजूने किती येतं, 5 mm, आणि ह्या बाजूने 5 mm, म्हणजे ते 10 mmचा जो गॅप आहे ते दोन्ही बाजूनी 5 mm काय आलेलं आहे, डिवाईड झालेलं आहे. मग काय करायचं बघा, इकडनं 5 mm वरती, त्याच्यानंतर वर एक लाईन ड्रॉ करायची, या लाईनला जिथपर्यंत मीट होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर सिमिलर वन काय करायचं, ह्या बाजूनी पण ड्रॉ करायची 5 mm, आणि वरती इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ट्रिम करून घ्या, आणि हा जो रे हा डिलीट करा, आणि इथं जेव्हा लाईन जॉईन करून घ्यायची, ही लाईन जॉईन केली. आता बघा ह्या व्ह्यूनी जर बघितलं तर आपल्याला इथं रेडियस दिसते, तर ही रेडियस किती दिलेली, 10 mm ची. तर मग आता काय करायचं, परत इथं जायचं, फिलेट, आणि इथं फिलेट द्यायची. ही 15 mm ची जास्त मोठी झाली आहे. ठीक आहे. तर मग परत एकदा फिलेट, इथं रेडियसवरती क्लिक करा, 10 mm एंटर करा. त्याच्यानंतर ही एज आणि ही एज.
तर बघा आपण जर 10 mm ची जर फिलेट दिली तर ती जास्त होती बघा. आणि ॲक्च्युली काय आहे इथं टोटल गॅप किती दिलेला आहे 10 mm चा, कारण की हे 61 दिलेलं आहे बरोबर. हे 61 आणि हे 71 यांच्यामध्ये 10 mm चा गॅप आहे, मग दोन्ही बाजूने 5-5 mm चा गॅप आहे. बट मला वाटतं इथं बाय मिस्टेकली त्यांच्याकडनं काय झालं आहे की ते 10 दिलं गेलं आहे, बट ॲक्च्युली ही रेडियस 5 mm ची, कारण तिथं 5च mm चा गॅप आहे बरोबर. मग आपण काय करू इथं 5 mm ची देऊ रेडियस 5 एंटर आणि याला हे सिलेक्ट करा. ठीक आहे, तर स्पेस एक आणि बघा, आणि हे काय करायचं इथले हे जे आलेलं आहे हे ट्रिम करून टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बघा ह्या टॉप व्ह्यूमध्ये ही लाईन दिसणार नाही. ठीक आहे, इथं आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे जे साईड व्ह्यूने जर बघितलं तर आपल्याला हे मधलं दिसेल का, नाही दिसणार. मग ते कोणत्या लाईनमध्ये येणार, डॉटेड लाईनमध्ये येणार. तर मग याला इथं आपण काय करायचं, एक डॉटेड लाईन ड्रॉ करायची. हे सिलेक्ट करायचं, इथपर्यंत एक लाईन ड्रॉ केली. ही लाईन हे रे डिलीट करा, याला सिलेक्ट करा आणि याला काय करायचं डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट केलं. आता आपलं हे इथपर्यंत कंप्लीट झालं. आता हा रेक्टँगल बघा, सॉरी हा जो सिलेंड्रिकल शेप आहे वरचा, तो ह्या साईडने जरी बघितलं तरी पण आपल्याला सिलेंड्रिकल दिसेल, म्हणजे त्याचं रेक्टँग्युलर शेप दिसेल. तर रेक्टँग्युलर शेपचं किती येणार, त्याची विड्थ येणार 50 आणि लेंथ येणार 25. ठीक आहे, कारण की इथून त्याची हाईट किती दिलेली वरती 25 दिलेली, पण ते कुठून येणार सेंटरपासून बघा. तर मग आता तर इथं बघा आपण आता एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेणार आधी सेंटर पॉईंटपासून इथपर्यंत. त्याच्यानंतर ना बघा यालाच ऑफसेट करायचं. ऑफसेट ह्या बाजूने किती होणार ते 25 येतं, 25 होणार 50चा जो टोटल डायमीटर दिलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर ना बघा याला इथं जॉईन करून घेणार, एक लाईन ड्रॉ करा आणि हा रे डिलीट करा. ठीक आहे, मग वरचा हा सिलेंड्रिकल शेप झाला. त्याच्यानंतर ना बघा मध्ये होल आहे कितीचं 25चं, ते कसं आहे थ्रू आउट आहे, मग ती याच्यामध्ये, तर त्याला परत एकदा याला सिलेक्ट करायचं. आता हे सेंटर लाईन आपण एक्सटेंड करून घेऊ. ठीक आहे, याला सिलेक्ट करा, ऑफसेट नंतर ना बघा इथून याला सिलेक्ट करायचं 12.5 आणि इथून परत 12.5. ठीक आहे, नंतर ना ट्रिम कमांड, याला हे ट्रिम करायचं आणि सेंटर लाईन थोडीशी वरती एक्सटेंड करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हिला सिलेक्ट केलं तर हिला सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्या. नंतर ना हिला सिलेक्ट करायचं आणि याचं बाय लेअरमध्ये कलर चेंज करून घ्या, कारण ती सेंटर लाईन वाटली पाहिजे. आणि हे सिलेक्ट करा आणि याला डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, मग हे झालं आपलं राईट हँड साईड व्यू. आणि तो कुठं येणार राईट हँड साईड व्यू लेफ्ट हँड साईडला येणार बरोबर. तर मग तुम्ही बघू शकता बघा आपलं जे ड्रॉइंग आहे ते सिमिलर पण याच्यासारखं दिसतंय बघा. ॲक्च्युली इथं डॉटेड पूर्णपणे नाही, कारण की बघा हे होल इथंच संपतात, तर इथं चुकून दिलेलं आहे बघा ते, तर आपण ते करेक्ट काढलेलं आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता आपल्याला डायमेन्शन द्यायची बरोबर. तर डायमेन्शन देताना बघा डायमेन्शन देऊ आपण सगळे. ठीक आहे, काही डायमेन्शन आपण 3 व्ह्यूमध्ये डिवाईड करून देऊ. तर इथं काय करायचं आता डायमेन्शन्स इथपर्यंतचं 12 mm, त्याच्यानंतर इथून इथपर्यंतचं जे ते किती आहे 53 आणि याची जी हाईट आहे ही किती आहे 25. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा याचं हे जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत हे किती आहे
बाहेर द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथलं डायमेन्शन द्या. आता किती आहे 12 mm. त्याच्यानंतर हे किती आहे 25. ठीक आहे, हे डायमेन्शन डिलीट करा. हे आपण खालच्या व्ह्यूमध्ये देऊ. ठीक आहे, इथं खूप हे झालं बघा, याला थोडंसं कंजेस्टेड झालं त्याच्यामुळे याला साईडला घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता हे दोन्ही सिमिलरच आहे त्याच्यामुळे एकाच बाजूला द्यायचं, दुसऱ्या बाजूला द्यायची काही गरज नाही. आणि हे ठीक आहे, आपण ही जी टेप ती इकडे देऊ. हे पण 25च आहे डायमेन्शन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या स्लॉटमधला गॅप देऊ आपण. हे 10 mm बघा इथं. ठीक आहे, इथं डबल द्यायची गरज नाही, एका बाजून दिलं तरी काही हरकत नाही, म्हणजे ते अंडरस्टँडिंग होतं बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ह्या होलची पोझिशन द्यावं लागेल आपल्याला. तर या होलची पोझिशन बघा आपण इथं बघा इथं 23. त्याच्यानंतर नेक्स्ट परत हे सेंटर आहे 25. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं हे रेडियस द्या आणि ही रेडियस इकडनं देऊ आपण. ठीक आहे, सिक्स. आणखी बघा आता काय राहिलं का, ह्या होल टू हे होल सेंटर देऊन टाका इथं. $126. त्याच्यानंतर हे जे बघा आता याचं आपण काय करू इथं डायरेक्ट देऊन टाकू. किती आहे 61. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता काय राहिलं का, जे मोठं डायमेन्शन द्यायचं राहिलं बघा एक टोटल ही एक डायमेन्शन. नंतर आपल्याला आता डायमीटर द्यायचे बघा. तर मग इथं काय करायचं, हा डायमीटर द्यायचं पहिले आणि इथं बघा याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि इथं स्टार्टिंगला काय करायचं शिफ्ट %% C. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड परत सिलेक्ट करायचं. 25 आहे ना. ठीक आहे, याला सिलेक्ट करायचं आणि इथं टाकायचं %C. 2 डायमीटर दिले. त्याच्यानंतर बघा हे 10 mm दिलं तर 12 विड्थ दिली. नंतर नेक्स्ट बघा हा स्लॉटची पण डायमेन्शन दिली आपण आणि इथं बघा हे 61 दाखवलं आहे. इथं रेडियस द्यायची बाकी राहिली 5. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या बाजून द्या, डिलीट करू दे. ठीक आहे, आणि याची आपण इथं डायमेन्शन दिलेली आहे 61 पण दिलेलं आहे. बघा इथं एक सेंटर लाईन ड्रॉ करून घ्या. आणि याला सिलेक्ट करायचं
ठीक आहे. यांना सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्या दोन्हीला पण. बाय लेयर्स आणि कलर चेंज करा. आणि हे जे 4 होल्स आहे यांचं आता आपल्याला डायमीटर द्यायचं बाकी राहिला. ठीक आहे. मग आपण याचं डायमीटर देऊ आता. डायमीटर आणि इथं द्यायचं बघा, याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि बॅक साईडला लिहायचं स्पेस एक्स इंटू 4 होल्स HOLE. म्हणजे काय आहे की हे 4 होल्स जे आहे 12 mm चे. ठीक आहे. आता कुठले डायमेन्शन राहिले का बघा, लास्टला एक ऑब्झर्व करून घ्यायचं आपण पार्टचे पूर्ण फीचर ह्याच्यात कवर केली की नाही. बघा आता आपण सगळ्यात पहिले जो मेन रेक्टँगल आहे हा एक दिलेला आहे. इथं 71 द्यायचं बाकी राहिलं ते इकडे दिलेलं आहे. तरी पण एकदा ही डायमेन्शनमध्ये देऊन टाकू इथं डबल. शक्यतो डबल द्यायची गरज नसते, एकदाच द्यायचं. बघा आपण याच्यात पण दिलेलं होतं. सगळे डायमेन्शन आपण ऑलमोस्ट कवर केलेले आहे. आता बघा इथं आपण 43 द्यायला पाहिजे होतं, 53 दिलं आहे. ठीक आहे, त्याची काय हरकत नाही. पण तरी पण जर वाटलं तर देऊ शकतो आपण. हे डिलीट करू आणि हे पण डिलीट करू आणि मग इथं नवीन डायमेन्शन देऊ. बघा 31 53 43 आणि परत एकदा डायमेन्शन हे किती आहे 10 mm. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे डायमेन्शन आता कवर झालेले आहे आणि आपला व्ह्यू पण रेडी झालेला आहे. बघा मग यांना काय करायचं, सिलेक्ट करायचं Ctrl C आणि इथं Ctrl V करा. ठीक आहे. बसत आहे का, बसत नाही तर ठीक आहे, आपण इथून काय करू आता 2 व्ह्यू सिलेक्ट करू. ठीक आहे. पहिले Ctrl C आणि इथं Ctrl V. व्ह्यू ॲडजस्ट करायची शीटमध्ये. बघा आता हे जास्त बाहेर गेलं ना तर याला चेंज करू आपण. इथं मध्ये घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे बघा हे डायमेन्शन चुकलं आहे, याला चेंज करा. ठीक आहे. आणि दुसरा व्ह्यू जो आहे तो पण मूव करायचा आहे आपल्याला. त्याला सिलेक्ट करायचं आणि इथं मूव म्हणायचं. काय म्हणायचं, मूव. तर बघा मूव म्हटल्यानंतर एक पॉईंट सिलेक्ट करावं लागेल, कॉर्नर पॉईंट सिलेक्ट करायचा. बघा ऑर्थो मोड बंद करा, नाही तर तो क्रॉसमध्ये येत नाही. आणि इथं हा जो पॉईंट आहे ह्याच्यापासून थोड्याशा अंतरावरती घ्यायचं ते. बघा ठीक आहे. आता अशा प्रकारे आपले काय झालेले सगळे व्ह्यू इथं ॲडजस्ट झाले. ठीक आहे. मग आता याला टेक्स्टमध्ये नावं द्यायचे, फ्रंट व्ह्यू. हे बघा इथल्याच कॉपी करा, इकडे पेस्ट करा. इथं व्ही, त्याच्यानंतर Ctrl C आणि इथं टाका ते Ctrl V. त्याच्यानंतर बघा हा कोणता व्ह्यू आहे, लेफ्ट हँड साईडचा व्ह्यू आहे. मग तो कुठं आला पाहिजे, आपण लेफ्ट हँड साईड. मग इथं टाकायचं LHS. याला कॉपी करा आणि इथं चेंज करून घ्या. आरचे तिथं काय करायचं, L करून घ्यायचं, लेफ्ट हँड साईड. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, प्रॉब्लेम नंबर 1 आणि 2 दोन प्रॉब्लेम ड्रॉ केले. आता बघा वाटलं तर प्रॉब्लेम नंबर याला नाव द्या Ctrl C आणि इथं टाका Ctrl V. प्रॉब्लेम नंबर 1 आणि प्रॉब्लेम नंबर 2 असे 2 प्रॉब्लेम आपण इथं काय केले, ड्रॉ केले. आता बघा याचं आपल्याला काय करायचं, शीटचं प्रिंटआउट घ्यायचं. शीटचं काय करायचं, आउटपुट घ्यायचं. आउटपुट म्हणजेच प्रिंटआउट. मग याला पहिले सेव्ह करून घ्या. सगळ्यात पहिले सेव्ह केल्यानंतर बघा Ctrl P, इथं टाकायचं DWG to PDF. इथं शीट सिलेक्ट करा. शीट कोणतं घेतलं आता आपण, A2 साईजचं आहे. ISO A2 घ्या का A3 आहे, सो A2. त्याच्यानंतर सेंट्रलाइज, इथं लँडस्केप, डिस्प्ले, विंडो घ्यायची आणि ह्या कॉर्नरपासून
या कॉर्नरपर्यंत सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर बघा याला ओके करा आणि डेस्कटॉपला सेव्ह करा. बघा आपलं हे शीट काय झालं, रेडी झालं बघा प्रिंट आउट करायसाठी. आउटपुट जनरेट झालेलं आहे. आणि तुम्ही हे जर असं प्रिंट केलं तर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट होती बघा. इथं टेम्पलेट आली, इकडनं बॉर्डर पण सुटलेली व्यवस्थित. ठीक आहे. आणि इथं तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव पण टाकू शकता बघा. आता सपोज हे जे डॉटेड दिलेलं आहे इथं तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकू शकता. सपोज तुमचं जे काही ऑर्गनायझेशनचं नाव असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे. मग आपण A2 साईजमध्ये प्रॅक्टिकल नंबर 5 कंप्लीट केलं. 2 प्रॉब्लेम ड्रॉ केले. तर दोन्ही प्रॉब्लेममध्ये बघा इथं हा फर्स्ट ऑब्जेक्ट होता, हा सिम्पल होता आणि हा थोडा कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट. 2 ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केले. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिकल नंबर 5 झालेलं आहे. ड्रॉ एनी 2 प्रॉब्लेम्स ऑफ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन युजिंग फर्स्ट अँगल मेथड. आणि बघा इथं आपण फर्स्ट अँगल मेथडचं प्रोजेक्शन पण सिम्पल दिलेलं आहे, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचं. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रॅक्टिकल बघू ड्रॉ द एनी 2 प्रॉब्लेम्स ऑफ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन बाय युजिंग थर्ड अँगल मेथड. आणि थर्ड अँगल मेथडमध्ये आणि फर्स्ट अँगल मेथडमध्ये काय फरक येतो तो तुम्हाला नंतर समजेल बघा.